नमस्कार श्रोते हो. आज आपण श्री स्वामी समर्थांच्या फलदायी बिरुदावल्या या ग्रंथातील एका नवीन बिरुदावली संबंधी जाणून घेणार आहोत. नमस्कार श्रोते हो. आजची बिरुदावली अवधूत. कोणत्याही विकाराचा श्री स्वामी समर्थांना अणुरेणुकणा इतका सुद्धा स्पर्श संसर्ग झालेला नव्हता, म्हणून ते अवधूत. ही एक ईश्वरी अवस्था आहे. अवधूत मधील जो कोणत्याही प्रकारच्या आशेच्या बंधनातून मुक्त झाला आहे असा, जो काया वाचा मने निर्मळ आहे असा. म्हणजे ज्याने सर्व प्रकारच्या वासनांचा त्याग केला आहे असा. सर्व वासना, सर्व विकारांवर विजय मिळवलेला आहे असा. म्हणजे ज्याचे चित्त सदैव निरोगी विकाररहित आहे असा. म्हणजे कोणत्याही तमोगुणापासून जो पूर्णतः मुक्त आहे असा. अक्षरत्वात वरेण्यत्वात धूत संसार बंधनात तत्वमस्यादिदील लक्षत्वात अवधूत इतिर्यते. या श्लोकाच्या अनुवादातील अवधूत शब्दाच्या 4 अक्षरांपैकी पहिले अक्षर याचा अर्थ आशारूपी बंधातून पूर्णपणे मुक्त, अंतर्बाह्य पवित्र आणि सदैव आनंदात लीन असलेला व वासनारहित शुद्ध वाणीने युक्त आणि नेहमी वर्तनातच राहणारा. वर्तमानातील सत्यम शिवम सुंदरम तत्वाचा आग्रह धरणारा. शुद्ध आणि स्थिर अंतकरणाच्या सहज स्थितीने संपन्न. सदैव सकारात्मक तत्वाचे चिंतन करणारा. चिंता आदी व्यापार रहित आणि अज्ञान व अहंकार रहित. अशा गुणांनी युक्त महापुरुषाला अवधूत असे म्हणतात. श्री दत्त प्रभू अवधूतच होते. श्री स्वामी समर्थ हा सदेह स्वरूपात अक्कलकोटात वावरणाऱ्या दत्तप्रभूंचाच पूर्ण अवतार होता. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद श्रोते हो. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी एका नवीन बिरुदावली संबंधी जाणून घेण्यासाठी.